आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. आपल्याला थोडा वेळ बोलायचंय, थोडा वेळ 1 तास 1.5 तास बोलायचंय. परंतु बोलत असताना, ऐकत असताना मी तुम्हाला एकही विनोद सांगणार नाही, तुम्हाला सांगतो. कारण विनोद सांगण्याची जागा नाही. आज विनोद ऐकलं, हसलं म्हणजे आम्ही म्हणतो कीर्तन फार चांगलं झालं. पण कीर्तन हे विनोदाचं साधन नाही. विनोद अनेक टीव्ही आहे, अनेक टीव्हीवर अनेक प्रकारचे मालिका आहेत किंवा अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात. करमणुकीचे साधनं अनेक आहेत, पण तो कीर्तन हे करमणुकीचं साधन नाही. पण आम्ही जर कीर्तनात विनोद सांगितले, हसवलं नाही तर आम्ही म्हणतो कीर्तन आळणी झालं. कारण महाराजांनी हसवलंच नाही. पण बघा, जे सद्गुरू निष्ठ आहेत, ज्यांच्या करता स्वतः भगवान परमात्मा आले, परंतु त्यांनी निक्षून सांगितलं, देवा मी तुला ओळखीत नाही, तुझ्यापाशी माझं काम सुद्धा नाही, असे असणारे सद्गुरुनिष्ठ निळोबर आहे. ते कीर्तनाची मर्यादा सांगतात. पहा, संत रंगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी डोळ्यात सरित सुखे डोलावे, जेणेकरून मूर्तीच अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पहा, आणि म्हणून संतांनी जो मार्ग सांगून दिला, ती जी रेषा आखून दिली, त्या रेषेच्या बाहेर, सीमेच्या बाहेर मी जाणार नाही बिलकुल. कारण आम्हाला आमच्या सद्गुरूचं सांगणं ते तुम्हाला सांगतो. हा, आज इथं इंदोरीकरचं कीर्तन असतं का, विनोदाचार्याचं कीर्तन असतं, तर इथं जागा नसते पुरली, तुम्हाला सांगतो. कपुरली असते जागा. पण इथं भाग्याचा तो पावे येथे म्हटलेला आहे. पहा, हो, असो. अभंगाचं चिंतन करत असताना या जगताचा विचार जर केला, या जगतामध्ये काही गोष्टी सामान्य दुर्लभ आहेत आणि काही गोष्टी विशेष दुर्लभ आहेत. सामान्य दुर्लभ कोणत्या गोष्टी आहेत आणि विशेष दुर्लभ कोणत्या गोष्टी आहेत? तर अनेक सामान्य दुर्लभ गोष्टी आहेत, अनेक विशेष दुर्लभ गोष्टी आहेत. पण प्रामुख्याने 2-3 गोष्टी मी सांगून जाईल. सामान्य दुर्लभ मध्ये 1 नंबरची दुर्लभ गोष्ट कोणती जर असेल, पूर्व दिशेला उगवणारा सूर्य आहे. आणि माझ्या समोर जेवढ्या मावल्या बसल्यात, त्या मावल्याने त्या सूर्याला सांगायचं, सूर्या उद्या जर तू उगवला तर याद राख. थांबणार आहे तो? थांबणार नाही. पण आपल्या भारत देशामध्ये एक महान पतिव्रता स्त्री होऊन गेली. पहा, तिनं तिच्या असणाऱ्या पातिव्रत्याच्या जोरावर पूर्व दिशेला उगवणारा सूर्य थांबवलाय. दत्त प्रबोध नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. पहा, म्हणजे उगवणारा सूर्य उगवता थांबवणं ही सामान्य गोष्ट नाही, ही घडली, पण हिला सामान्य दुर्लभ गोष्ट म्हणतात. दुसरी सामान्य दुर्लभ गोष्ट समुद्र आहे. समुद्र अथांग आहे. त्या समुद्राच्या लांबी रुंदी खोलीचा विचार जर केला तर आपण सांगू शकत नाही, एवढं तो समुद्र लांब आहे, अथांग आहे. पण तो समुद्र तरुण जायचा आहे. या काठावरून पलीकडच्या काठापर्यंत पोहून जायचंय, तरुण जायचंय. कोण जाईल? शक्य नाही, शक्य नाही. तरी पण आपल्या भारत देशामध्ये एक वीर पुरुष होऊन गेलेत, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ते काही अंशिक व्हायला पण समुद्र तरुण गेलेत. म्हणजे न घडणारी गोष्ट घडली, पण याला सामान्य दुर्लभ गोष्ट म्हणतात. आणि तिसरी सामान्य दुर्लभ गोष्ट आहे ती म्हणजे महत्वाचं काम आहे. आता तुम्ही एवढा खर्च केला, एवढं प्रेमानं बोलावलंय, आणि आता एक महत्वाचं काम आहे की त्या कामाकरता वाघणीचं दूध पाहिजे. मग आता कोण वाघणीचं दूध आणून देईल बरं अजित भाऊ? कोण आणेल वाघणीचं दूध? कारण वाघणीचं दूध जर पैदा करायचं असेल, आणायचा स्वतःचा प्राण धोक्यात घालावा लागेल, तेव्हा वाघणीचं दूध मिळेल. म्हणजे ही गोष्ट एवढी सोपी नाही, सहज मिळणारी गोष्ट नाही. तरी पण आज ज्यांच्या जीवावर आपल्या माय मावल्याचे कुंकू शाबूत आहेत, ज्यांनी स्वराज्य घडवलं, हिंदवी स्वराज्य घडवलं, अशा असणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी त्यांचे असणारे सद्गुरू रामदास स्वामी त्यांच्याकरता वाघणीचं दूध मिळवलेलं आहे. आपल्याला इतिहास सांगायला वेळ नाही, परंतु वाघणीचं दूध मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही, पण ती मिळवलंय. पण ही सामान्य दुर्लभ गोष्ट आहे, मला सांगायचंय. म्हणजे पूर्व दिशेला उगवणारा सूर्य थांबवणं, समुद्र तरुण जाणं, वाघणीचं दूध मिळवणं, या प्रयत्नाच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी पण त्या प्राप्त झाल्यात, पण या सामान्य दुर्लभ गोष्टी आहेत. पहा, आता विशेष दुर्लभ गोष्टी आहेत. विशेष दुर्लभ गोष्टीमध्ये सुद्धा प्रामुख्याने महत्वाच्या 3 गोष्टी येतात.
आणि त्या असणाऱ्या विशेष दुर्लभ गोष्ट त्याला म्हणतात, त्या विशेष अशा प्रयत्नानं प्राप्त होतात त्याला विशेष दुर्लभ म्हणतात. पहा, सहज प्राप्त होत नाही ह्या गोष्टी, मग प्रयत्नानंच प्राप्त झाल्या, पण आधी विशेष प्रयत्नानं ज्या प्राप्त होतात त्यांना विशेष दुर्लभ म्हणतात. पहा, मग त्या कोणत्या आहेत? तर त्यामध्ये एक नंबरची गोष्ट जर असेल तर फक्त आणि फक्त या जगतामध्ये अनेक देव आहेत, अनेक प्रकारचे प्राणी आहेत, पण मनुष्य देह मिळणं एक नंबरची दुर्लभ गोष्ट आहे. पहा, नरदेह दुर्लभ जाणार, 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 शतवर्षाची जाणार, शतवर्षाची वा, योग्य प्रमाण. नरदेह दुर्लभ जाणं म्हटलेलं आहे. इतका दुर्लभ, इतका दुर्लभ. किती दुर्लभ? दुर्लभ आहे, पण किती दुर्लभ? सुभाषितकार सांगतात, मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. पहा, मेरू पर्वत केवढा आहे आणि तो उचलून आणायचा, आता जमन का? तो मेरू पर्वत एका पारड्यात टाकायचा आणि एका पारड्यात सोनं टाकायचं, बरं का? आणि ज्यावेळेस ते सारखं होतं ना, तुल्य समान होतं, तर एक क्षण फक्त मनुष्य देह मिळतोय. एवढं सोनं दिल्यानंतर एक क्षण मनुष्य देह मिळतोय. पहा, मग आता त्या मेरू पर्वतामध्ये किती तोळे सोनं बसन बरं? आता सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये झाला म्हणले. मग मला सांगा, एवढं सोनं जर आपण जर मोजलं तर एक क्षण मनुष्य जन्म मिळतोय. मग मला सांगा, आपल्याला भगवान परमात्म्याने मनुष्य देह दिला आणि म्हणून आपल्याला आपण किती सोनं दिलं असेल बरं? एका क्षणाला जर एवढं सोनं आहे तर आपल्या आयुष्याचा विचार जर केला तर कोणाचं 40 वर्ष आहे, कोणाचं 50 वर्ष आहे, कोणाचं 60 वर्षाचं वय. मग एक क्षण एक क्षण म्हणजे किती? आपण डोळ्याची पापणी उघड झाप करतो किंवा श्वास घेतो आणि सोडतो, याच्यामध्ये जे अंतर आहे, याला जे वेळ लागतो, श्वास घ्यायला आणि सोडायला किती वेळ लागतो? किंवा डोळ्याची पापणी उघड झाप करायला किती वेळ लागतो? त्याला एक क्षण म्हणतात. पहा, एवढं डोळ्याची पापणी एक श्वास घेण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढं आयुष्य मिळण्याकरता जर एवढं सोनं द्यावं लागतं. मग आता मला सांगा, आपल्या वयाचा विचार केला तर आपले आतापर्यंत किती क्षण झाले आणि किती सोनं आपण त्या भगवान परमात्म्याला दिला असेल बरं? किती दिला असेल? इतका दुर्लभ मनुष्य जन्म आहे, इतका दुर्लभ मनुष्य. आता थोडस मी मागे जातो. ज्यावेळेस या सृष्टीवर काहीच नव्हतं, फक्त आणि फक्त एकटा भगवान परमात्मा होता. आणि जसं आपण एकटे असतो त्यावेळेस आपल्याला करमत नाही, बरोबर आहे ना? करमत एकटे असल्यावर नाही ना करमत. आपल्याला जसं करमत नाही तसं त्या भगवान परमात्म्याला करमत नाही. आणि त्याला करमत नाही म्हणून सर्वात प्रथम त्या भगवान परमात्म्यानं 3 देवाची निर्मिती केली. एकोहम बहुशाम. 3 देव. 3 देव कोणते? ब्रह्म, विष्णू आणि महेश. आता शंका निर्माण होईल, ब्रह्म, विष्णू, महेश यांना निर्माण करणारा कोण? आणि यांना निर्माण करणारा नाही, तो सगळ्या देवांचा देव आहे. तो सगळ्या देवांचा देव आहे. मग यांना निर्माण करणारा कोण? शंका निर्माण होईल की यांना निर्माण करणारा कोण? थोडस आपण भागवतामध्ये जाऊ, कारण पुराव्याशिवाय बोलायचं नाही. मूळ माया, मूळ मायापासून गुणक्षोभिनी, गुणक्षोभिनी पासून सत्वरज तम आणि सत्वरज तमापासून ब्रह्म, विष्णू, महेश. उत्पत्ती, स्थिती, लय. आता तिघांना निर्माण केलं आणि तिघांना निर्माण केलं तर तिघांना 3 कामं, वेगवेगळे कामं वाटून दिले.
ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीचं कार्य सांगितलं, विष्णूला पालनाचं कार्य सांगितलं आणि भगवान शंकराला संहाराचं कार्य सांगितलं पहा. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करायला लागले, एकतर त्यांना सृष्टीची निर्मितीच करता यायला, करताच ना, गोंधळून गेला गडी. ज्यावेळेस मग बाळ संकटात असतं त्यावेळेस सगळ्यात आधी काळजी कोणाला लागते? आईला लागते. आणि कोणत्या आईला लागते? सावत्र आईला नाही लागत. जिनं 9 महिने 9 दिवस कळ सोसली, ओझं वागावलं, तिलाच खरी काळजी लागते, तो मला सांगतो. हो. आणि ज्यावेळेस मग ब्रह्मदेव संकटात आहेत बघा, त्याला सृष्टीची निर्मिती करता येईना. आता याला पुरावा सांगतो. ज्ञानेश्वरी 17वा अध्याय 23 क्रमांकाचा श्लोक पहा घरी जाऊन. पै सृष्टीच्या उपक्रमा पुरीगा विरोत्तमा वेळायचा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वर ते ना ओळखे ना सृष्टी करू शके. पहा बघा ते वाव्या घरी जाऊन. आम्ही नुसते पारायण चालले, पाळ्या घालायचं काम चाललंय. माफी मागून बोलन तो मला सांगतो. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. तुम्हाला सांगतो अनुभव फार महत्वाचा आहे परमार्थामध्ये. आणि ज्यावेळेस सृष्टीची निर्मितीच करता येणार त्यावेळेस त्या परमपिता भगवान परमात्म्याला काळजी लागली. ब्रह्म माझे कुटीचे बाळ, त्याशी कर्म झाले आले पडळ, ते निरसावयात केवळ मी हंस झालो म्हणले. आणि हंस पक्षाचं रूप घेतलं आणि सर्वात प्रथम कल्पाच्या आरंभी ब्रह्मदेवाला उपदेश केला. ते हे कल्पाती भक्ती मिया भागवत मिशा ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजय उपदेशेली. 18व्या अध्यायातली ओवी आहे. कल्पाच्या आरंभी ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि त्या तत्वाच्या जोरावर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली पहा. आणि ती निर्मिती करीत असताना जारज, अंडज, स्वदेज आणि उद्भिज या 4 खाणीमध्ये आकाशात उडणारे, जमिनीत राहणारे, जमिनीवर राहणारे, पाण्यात राहणारे असे 83,99,999 प्रकारचे प्राणी निर्माण केले. आणि जेवढे प्राणी निर्माण केल्यानंतर ज्यावेळेस सभोवताली दृष्टी टाकली त्यावेळेस मात्र दुःख झालं. का दुःख झालं? मी जेवढे प्राणी निर्माण केले त्याच्यामध्ये असा एकही प्राणी नाही की त्याला खरं कळतं, खोटं कळतं, पाप कळतं, पुण्य कळतं, धर्म कळतो, अधर्म कळतो. नवे नवे भगवान परमात्म्याने मला हे शरीर दिलंय, पण नेमकं कशा करता दिलंय, मी नेमकं कोण आहे, भजन गोमाता भजन गोमाता हे देवे धिला देहा भजन गोमाता देवे धिला देहा भजन गोमाता तोया गाला पाटा पाटी केला तोया गाला पाटा बाजी केला देवे दिला देहा भजन गोमाता देवे दिला देहा भजन गोमाता तोया बाजी केला तोया गाला पाटा बाजी केला देवे भिला देहा भजन गोमाता देवे भिला देहा भजन गोमाता हो देवी दिला दिय भजरा गोमटा भाटले पहा. म्हणजे याच्यामध्ये असा एकही प्राणी आपण इथपर्यंत आलो होतो की त्याला खरं कळना, खोटं कळना, पाप कळना, पुण्य कळना, धर्म कळना, अधर्म कळना. नवे भगवान परमात्म्याने शरीर दिलंय, पण कशा करता दिलंय याचं एकालाही ज्ञान नाही. आणि म्हणून शेवटचा प्राणी निर्माण केलाय तो म्हणजे मनुष्य प्राणी निर्माण केला. सगळे आडवे आहेत, बारकाईने बघा. आपल्याला जेवढे प्राणी माहिती आहेत, मग मुंगी, मुंगळा, गाय, बैल, शेळी, मेंढी, जेवढे प्राणी आपल्याला माहिती आहेत, लक्ष 84 तर माहित नाही, पण जेवढे प्राणी आपल्याला माहिती आहेत त्या प्रत्येकाकडे आपल्याला नजर टाका, सगळे आडवेत. पण मनुष्य मात्र भगवान परमात्मा उभा तयार केलाय बघा. आमचे सद्गुरू सांगायचे, मनुष्य भगवान परम उभा तयार केला, दिसायला उभा आहे पण असायला आडवाच.
हो सांगत होते, स्पष्ट सांगत होते. दिसायला फक्त दिसायला उभा आहे, पण असायला आडवा. कधी कोणा सगळं नीट राहत, शेजाऱ्या पाजाऱ्या सगळं नीट राहत नाही, घरात नीट राहत नाही, नातेवाईकात नीट राहत नाही, कोणाशीच नीट राहत नाही. म्हणून तो सगळा आडवा, नीट व्यवहार पण करत नाही, काहीच नाही. म्हणून तो दिसायला उभा पण असायला आडवा आहे. बरं, हा तयार केला. आणि हा तयार करत असताना बघा, आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे सर्व धर्म प्रत्येक प्राण्याला सारखे. पशु पक्षी आहार घेतात, तुम्ही आम्ही आहार घेतो. पशु पक्षाला भीती आहे, तुम्हा आम्हाला भीती आहे. हो, पशु पक्षी मैथुन करतात, तुम्ही आम्ही मैथुन करतो. ते आहार घेतात, तुम्ही आहार घेतो. म्हणजे प्रत्येक धर्म प्रत्येक प्राण्याला सारखे. पण एक भगवान परमात्म्याने या मानवी देहामध्ये एक वस्तू टाकली, आणि त्या वस्तूमुळं फक्त आणि फक्त माणसालाच फक्त सर्व काही कळतं, इतरांना कळत नाही. मान अपमान वगैरे ज्या गोष्टी आहेत फक्त कोणाला कळतं? सुख दुःख, मला ताण लागली, भूक लागली, कोणाला कळतं? फक्त माणसालाच कळतं. माणसाला का कळतं? तर ती वस्तू टाकली मानवी देहामध्ये. कोणती वस्तू टाकली? बाहुल्य मनुष्य देही. नाथबाबा सांगतात, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञान दे विधेय पायी पाहू. निज ज्ञान नावाची, ब्रह्मज्ञान नावाची, आत्मज्ञान नावाची वस्तू या मानवी देहामध्ये टाकली. आणि त्या वस्तूमुळंच फक्त आणि फक्त माणसालाच फक्त सर्व काही समजतं, इतरांना समजत नाही. म्हणून सर्व प्राण्यामध्ये मनुष्य प्राणी हा श्रेष्ठ गणलेला आहे. आणि म्हणून मी बोलत होतो की या जगतामध्ये विषय दुर्लभ गोष्ट कोणती जर असेल तर फक्त आणि फक्त मनुष्य देह मिळणं ही एक नंबरची विषय दुर्लभ गोष्ट आहे. का? तर या असणाऱ्या मानवानं जर ठरवलं मला देव व्हायचं, तर देव होणार का नाही? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तमची गती, देवच होईल म्हणतात देवची होती तरी का न धरी चित्ती. आणि त्याच्या पुढे वेदांताचा सिद्धांत आहे, देव होण्याची वस्तूच नाही, तुम्ही देवच आहात. देवाची बारे, देवाची बारे, देवाची बारे, देवाची बारे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बारे, देवाची बारे, देवाची बारे, देवाची बारे. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे. हो, तुका म्हणे हात सोय परब्रह्म, तुकोबरा म्हणतात. किंवा देवची बरे, देवची बरे तुका म्हणे, किंवा तुका म्हणे कैशी किंवा कोठे जीव निराळा म्हटलेलं आहे. पहा, हा विचार जर केला तर आपणच देव आहोत. पण मीच देव आहे, आपणच देव आहोत. किती जणांचा विश्वास आहे बरं? किती जणांना वाटतं मीच देव आहे म्हणून? अरे तुम्ही सोन्याहून पिवळे आहेत, पण किती कीर्तन करायला वाटतं असं मीच देव आहे म्हणून. गणेश भाऊ, मग तो कोबराचे बाबा गवारी खरी का खोटी? हा, निश्चय नाही. हो, अधिष्ठानाचं ज्ञान नाही. आपल्या अंगावर कापू शका कपडे? कळेबाज महाराज, हा नक्की कापूस. दुकानात गेलो कापूस द्या म्हणतो का कपडे द्या म्हणतो? माता एक बोला काय. बघा माऊली सांगतात, पाये पा कापसाच्या पोटी, काय कापडाच्या होत्या गाठी, विहिडी त्यांच्या दिठी कापड झालाय. नेसणाऱ्याच्या समजुतीनं कापड आहे, पण असायला काय आहे? कापूस. अधिष्ठान काय आहे? कापूस. आणि अधिष्ठानाचं ज्ञान करून घ्यायचंय. म्हणजे आपलं अधिष्ठान काय याचं ज्ञान करून घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय. आणि त्याच्याकरता खऱ्या अर्थाने कीर्तन, प्रवचन, वारी, जेवढे आपण आध्यात्मिक धार्मिक आपण उपक्रम करतो तेवढे फक्त आणि फक्त एवढ्याच गोष्टी करतायत.
फक्त आपलं स्वरूप मी नेमकं कोण आहे आपल्याला कळायला पाहिजे. कोण येतं आपण बघा. एक दृष्टांत मी सांगून जाईल. एक भोळा आहे, परमार्थातला भोळा बरं का, व्यवहारातला भोळा नाही, परमार्थातला भोळा आहे. हा, शबरी मातेसारखा, शबरी मातेसारखा, ध्रुवासारखा, असे जनाबाईसारखा, असा परमार्थातला भोळा. त्यानं हातामध्ये एक टाचणी घेतली साहेब, हातामध्ये एक टाचणी घेतली आणि ती टाचणी घेतल्याने रस्त्यानं निघाला. आणि रस्त्यानं निघाल्यानंतर समोरून एक ISI ऑफिसर आले, ISI ऑफिसर. आणि त्या ऑफिसरच्या समोर गेला आणि विचारता, साहब ये क्या है? साहब म्हणे टाचणी आहे. म्हणजे इसका क्या क्या बन सकता है? तो ISI ऑफिसर म्हणतोय त्याला, अरे एवढीशी टाचणी आणि याचं काय बनणार आहे? सरक म्हणले, माझा वेळ घेऊ नको, मला जाऊ दे. नाराज झाला घरी. परत पुढे गेल्यानंतर आणखीन एक क्लास 1 ऑफिसर भेटला, त्यानं पण तेच उत्तर दिलं. पुढे गेल्यानंतर एक पंडित भेटला, पंडित, विद्वान पंडित, ज्याचे 4 शास्त्र, 18 पुराण, वेद सगळे मुखोदक आहेत, असा असणारा पंडित भेटला. आणि त्या पंडिताला विचारलं, म्हणले पंडितजी हे क्या आहे? त्या पंडितजीनं स्व उत्तर दिलं, अरे एवढीशी टाचणी, ही टाचणी, इसका क्या क्या बन सकता है? त्या पंडितजीनं स्व तेच सांगणार, एवढीशी टाचणी, इसका क्या क्या बन सकता है? कुछ नाही बन सकता म्हणलं इसका, म्हणलंय. नाराज झाला गडी. आणि आणखीन पुढे गेल्यानंतर एक कीर्तन केसरी भेटला, कीर्तन केसरी. त्या कीर्तन केसरीच्या समोर गेला आणि म्हणला, महाराज जी हे क्या है? मला टाचणी, मला इसका क्या क्या बन सकता है? विद्वान कीर्तन केसरी तुम्हाला सांगतो, कुठून पदवी आणल्यात हे आम्हालाच कळत नाही, तुम्हाला सांगतो. फक्त आणि फक्त एकच पदवी घेता येते प्रत्येकाला. तुकोबराय सांगतात, नरदयाच्यानी साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढी पदवी आता प्रत्येकाला घेता येते. आता कुठून पदवी आल्या माहीत नाही, सगळा मनाचाच परमार्थ चाललाय, तुम्हाला सांगतो. जग लुटायचं काम चाललंय, तुम्हाला सांगतो. मला आमच्या स्वप्नीने विचारलं, म्हणजे त्यांनी विचारलं, महाराजांचं पाकिट किती आहे? म्हणजे पाणी तर प्यायला देतात का नाही? म्हणलं कमीत कमी. म्हणजे होय, विचारा त्याला तुम्ही. आता तिकडं पण जायचं नाही, तुम्हाला सांगतो. फक्त साधूचा निरोप तुमच्यापर्यंत द्यायचा आहे फक्त. तो काय म्हणे, मदत झालेली निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप. हो, तर त्या कीर्तन केसरीनं पण उत्तर दिलं नाही. आणि पुढे गेल्यानंतर एक साधू भेटले, संत भेटले, जेव्हा तुकोबारासारखे संत भेटले. नवे तुम्ही आम्ही नाव ऐकलेलं, आपल्या शहरातले एका साधूचं तुम्हाला नाव सांगतो, कोंड्या मामा. कोंड्या मामाला कोण संत म्हणत होते बरं? कोण म्हणतो संत? साधी राहणी, अंगावर कपडे सोक म्हणालेले, तुम्हाला सांगतो. कधी धुतले, कधी काय खाल्ले, दाढी केलेलं नाही, काय केलेलं नाही, असं त्यांचा राहणीमान असायचं. परंतु संत होते ते. पण संत ओळखता आले नाही किंवा त्यांना कोणी संत म्हटलं नाही. असा साधू समोरून येतोय, आणि असा साधू समोरानंतर हा परमार्थातला भोळा ती टाचणी घेऊन त्या साधूच्या जवळ गेलाय, समोर गेला. असा काळे महाराज समोर गेला आणि विचारलं, साधू महाराज हे क्या है? त्या साधू महाराजांनी, हे टाचणी, इसका क्या क्या बन सकता है? त्यावेळेस त्या साधू महाराज बाबा म्हणजे, इसका क्या क्या बन सकता है? ये क्यों पूछता है तू? इसका कुछ नहीं बन सकता, ये पूछे. क्या क्या बन सकता है? इसका इंजिन बन सकता है, रेल बन सकता है, मोटरसाइकिल बन सकता है, सब कुछ बन सकता है. त्यावेळेस तो परमात्मा भोळा आनंदाने उड्या मारायला लागला, तो मला सांगतो. का? त्याला उत्तर भेटलं. टाचणी एवढीशीच होती, पण कशाची होती? लोखंडाची होती. मग ह्या ज्या सर्व वस्तू ज्या बांधतात त्या कशाच्या बांधतात? लोखंडाच्या बांधतात. त्या साधूनं त्या असणाऱ्या टाचणीमध्ये अधिष्ठान बघितलं. तसं तुम्हा मला संपूर्ण जगतामध्ये आपलं अधिष्ठान काय, त्या अधिष्ठानाचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचंय. पहा, आणि आपलं अधिष्ठान काय आहे? प्रत्येकाचं काय अधिष्ठान आपलं? मगाशी झाला विषय, आपण देवच आहोत, पण आपल्याला देव म्हटलेला आपल्याला मान्य होत नाही. हो, आणि हे या मनुष्य देहाच्या मार्फत आपली ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची, तुम्हाला सांगतो. याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी व्यायाम ग्रंथ केले, याच्या करताच फक्त आणि फक्त, दुसरं काय नाही. आणि एकदा ज्ञान करून घेऊन खुशाल रात्रंदिवस आपल्या टिसभर पोटाची खळी भरण्याकरता जे काय कर्म आपण करतोय, मग कोणी शेती करतंय, कोण नोकरी करतंय, कोण धंदा करतंय, कोण मजुरी करतंय, खुशाल रात्रंदिवस झोडून मग करायचं काम.
फक्त आणि फक्त आपलं स्वरूपाचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचंय. आणि जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला भीती आहे, तोपर्यंत दुःख आहे. आपल्याला सर्वात मोठी भीती कशाची आहे? सर्वात मोठी भीती मरणाची. बरोबर आहे ना? माणसाला मरण म्हणलं तरी सहन होतं का? एखादं आपल्या घरात म्हणलं हे मेलेलं बरं होईल का सहन आपल्याला? आता तुम्ही गेले घरी, आमची ताई म्हटली, एखादा मुलगा म्हटला हे गेलेले बरे होईल का सहन? नाही ना, कोणाला सहन होत नाही. माऊली सांगतात, आगा मर बोल न साहती, मेल्या परती रडती किवसपरी. फार सुंदर चिंतन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मर म्हणलं तरी माणसाला सहन होत नाही. पहा, हा, मग सगळ्यात मोठी भीती कसली आहे? मरणाची. सगळ्यात मोठी भीती मरणाची आहे. आणि ही मरणाची जी भीती आहे ना, ही भीती आपल्याला दूर करायची. तुम्हाला सांगतो, मला सांगा, मरतं कोण? हा, जो जन्म आहे तो मरतो, परंतु मरतं उदाहरणार्थ आपल्या कुटुंबामध्ये म्हणा, आपल्या नातेवाईकामध्ये एखादी मैत व्हावी, होऊ नये पण व्हावी, झाली, आणि ते प्रेत आपल्या समोर पडलंय, ते प्रेत आपल्या समोर पडले, आणि त्या प्रेताकडे बघून आपण ओक्साबोक्षी रडतोय. बरोबर? मला सांगा, ज्यांच्या करता रडतोय ते आपल्या समोर आहेत, मग आता रडायचं काय कारण? मग त्याच्यातलं जे होतं ते निघून गेलं ते आपलं होतं का दिसतंय ते आपलं आहे? निघून गेलं ते जर आपलं तर मग दिसतंय त्याच्याकरता कशाला रडायचं? मग सरळ सरळ निघून गेलं ते जर आपलं आहे, मग दिसतंय त्याच्याकरता रडायचं. पण व्यवहार असा आहे की कारणाशिवाय कार्य घडत नाही. कारणाशिवाय कार्य घडत नाही, कारण हे साधन आहे. हे काय आहे? साधन आहे. या साधनाला सुद्धा आपण महत्व दिलं पाहिजे. ह्या साधनाला आपण महत्व दिलं पाहिजे. जसं तुम्ही ट्रिप काढता, साधन आहे, गाडी साधन आहे, ती गाडी व्यवस्थित ठेवली पाहिजे का नाही? ती नेती आणते ते साधन आहे. परंतु इथून ट्रिप निघाली, पंढरपूरला गेली, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तुम्ही ती गाडी कुठं लावता? पार्किंगला लावता ना? का ती गाडी घेऊन तुम्ही तिकडे जा दर्शनाला? ती साधन कुठपर्यंत आहे? पंढरपूर पर्यंत जाण्यापर्यंत. तिथं गेल्यानंतर साधन आपण सोडून देतो का नाही? पार्किंगला लावतो, कुठेतरी थांबवतो, आणि मग आपण आपल्या कार्याकरता जातो ना पुढे. मग दर्शन काय असेल ते आपलं कार्य आपण करतो. तसं मनुष्य हे साधन आहे. पण या साधनाच्या मार्फत आपल्याला भगवंतापर्यंत जायचंय. तुम्हाला सांगतो, नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, म्हणजे आपल्याला भगवत स्वरूप व्हायचंय या मनुष्य देहाच्या मार्फत. म्हणून इतका मनुष्य भाग्यवान आणि इतका मनुष्य किमती आहे. मग मला सांगा की इतका मनुष्य दुर्लभ आहे, किमतीवान आहे, आणि मग याच्या गॅरंटीचा विचार जर केला, आहे का गॅरंटी? मी आहे का? मी बोलतोय तुम्ही ऐकताय, मी पुढचा शब्द बोलन आणि तुम्ही ऐकतानाची गॅरंटी आहे? मृत्यूने विचारे देशवेश, मृत्यूने पाहे काळवे करीत तात्काळाचा आयुष्य. मृत्यू काळ पाहत नाही, मृत्यू वेळ पाहत नाही, त्याच्या मनात अर्थ मला पुढचा शब्द बोलून देणार नाही, तुम्हाला सांगतो. आणि 31 मे जे 2022 साली कीर्तन करता करताच गेलो होतो बरं का, डिक्लेअर केलं होतं तुम्हाला सांगतो. पण ठेवलंय भगवंताने सेवे करता काय असो. म्हणजे मृत्यू हा जबडा वाचून बसलाय. जसा उंदरा नेण्याकरता काळ टापला, तसा तो आपल्याला नेण्याकरता टापलाय. पाहे पाऊंदीर घेऊन जाय भोका, तैसा काळ लोका नित असे, तैसा काळ लोका नेता तैसा काळ लोका नित असे, तैसा काळ लोका. आणि म्हणून मनुष्य जन्म मिळालाय ना आता, बरं असा मिळाला, लोळा नाही, खोळा नाही, मुका नाही, बाहेरा नाही, सर्व आपण सगळे चांगले आहोत ना. सगळे अवयव भगवान पण आपल्याला चांगले दिलेत ना. एका एका अवयवाची किंमत किती? एक कान खराब झाला, एक डोळा खराब झाला, एक किडनी खराब झाली, मिळेल का? आहे तशी. मग मला सांगा, एवढा अमूल्य किमतीचा मनुष्य भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय. पण हा मनुष्य दिल्यानंतर मला एक दिवशी जग सोडून जायचंय, हा विचार आपल्याला जगायचं. मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ आणि हेवा. सगळं जाग्यावर राहणार आहे. याचा अर्थ मिळवायचं नाही असं नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, हे पण तुकोबराने सांगितलं, करायचं ते. मग मला सांगा,
की मनुष्य इतका दुर्लभ आहे, क्षणभंगूर आहे, या देहाचं सार्थक झालं पाहिजे. आपण जन्माला आलोत ना, कोल्या कुत्र्यासारखं मरायचं नाही, कोल्या कुत्र्यासारखं मरायचं ना. आपल्याला मनुष्य जन्म जो भगवान परमात्म्याने दिला, एक उद्देश ठेवून दिला, हेतू ठेवून दिलाय. कोणता उद्देश ठेवला संदर्भ? यायचं, रात्रंदिवस काबड कष्ट करायचे, गडगंज संपत्ती जमवायची, गाड्या घोड्या बंगले घ्यायचे आणि परत जायचं. याच्या करता आहे का? मग कशा करताय? मग असे प्रमाण दिलं होतं भावनी, देवे दिला देह भजना गोमटा. किंवा नाथ बाबा सांगतात, निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, पण देवाचा विश्वास बुडी विशेष योनीचे पतन. काय व्हाव्यात? निजात्म प्राप्ती लागोनी देवी केली मनुष्य योनी. निजात्म प्राप्ती लागोनी म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय आणि नेमकं काय करायचंय, काय केलं तर माझ्या जन्माचं सार्थक होणार आहे, हा विचार करून करण्याकरता खऱ्या अर्थाने मनुष्य जे भगवान परमात्म्याने दिलाय. मग मला मनुष्य जन्म मिळालाय, पण या जन्माचं सार्थक झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? सार्थक झालं पाहिजे. जसं तुकोबराने म्हणावं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. किंवा ज्यावेळेस अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बोध दिला, दिव्य दृष्टी दिली, आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाच्या मुखातलं काही ओव्या गेल्या. जी जन्मले पण आपुले आजी मी या डोळा देखिले, जीवित हाता चले आवडत असे. देवा, माझ्या जन्माचं सार्थक झालं, माझा जन्म मी माझ्या डोळ्यानं पाहतोय. आता मला काळजी करण्याचं कारण आहे. कुठे धनुष्य म्हणले, आता इतिहास आपल्याला सांगायला वेळ नाही. पण ज्या वेळेस श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचे गुरु झाले, अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, दिव्य ज्ञान दिलं, आणि त्यावेळेस अर्जुनाला कळलं मी यांना मारणार नाही, हे माझ्या हातून मारणार आहेत, हे अगोदरच मेलेले आहेत म्हणजे सगळे. ते ज्ञान झालं आणि त्यावेळेस अर्जुनाच्या मुखातनं अनुभवाचे उद्गार निघाले, मी जन्माला आलो त्याचं सार्थक झालं. तसं आम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की आम्ही जन्माला आलो, आमच्या जन्माचं सार्थक झालं. आणि म्हणून जर आपल्याला आपल्या जन्माचं सार्थक असं वाटत असेल तर आपण आपल्या मनाच्या मार्गानं कितीही जीवन जगण्याचा प्रयत्न करा, कितीही परमार्थ करा, परंतु तो परमार्थ सिद्धीपर्यंत जाईल असं मात्र नाही. म्हणून माऊली हरिपाठात म्हणतात पहा एक ठिकाणी, मनोमार्गे गेला येथेच मुखाला हरिपाठी स्थिरावला. आम्ही दररोज म्हणतो हरिपाठ, म्हणतो की नाही दररोज? आमचा हरिपाठ पाठ आहे, पाठ. पण वर्म मला सांगा, हरिपाठाला दुसरा अभंग कोणता अभंग आहे? दुसरा सौविधी जाण शास्त्रीकर 18 पुराण हरिशी गाती. या अभंगात मध्ये एक चरण आहे पहा, मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा. बघा माऊली सांगतात, मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता. दूध आहे, दुधामध्ये तूप आहे की नाही, लोणी आहे की नाही, पण दिसतंय का? पण दिसत नाही. त्या दुधातलं जर तूप पाहायचं असेल, लोणी पाहायचं असेल, त्याला एक प्रक्रिया आहे, क्रिया आहे. काय आहे? आता तुम्ही दुधावाले, मला एक 5 लिटर दूध द्या, तुमचे पैसे नंतर देतो मी आणून. आता ते दूध दिलं त्यांनी 5 लिटर. आता आपण कीर्तनात आहोत म्हणून दिलं त्यांनी, आणि दिल्यानंतर काय केलं, ते दूध बसलं घुसळण करीत. मग त्या दुधातून तूप निघन का? का बरं? दुधात नाही का? आहे, पण प्रक्रिया आहे. दूध घ्या, लालबुंद तापवा, त्यामध्ये इरजण टाका, इरजण त्याचं दही होईल, दह्याचं मंथन करा, लोणी निघल, ते आग्नेवर ठेवलं की तूप निघल. ही प्रक्रिया आहे. आणि तैसे घे अनंत माऊली म्हणतात. पण वाया व्यर्थ कथा हे पाका आम्ही सगळे कथेमध्येच कुठलो. मी नाही सांगत, माऊली म्हणतात बरं का, वाया व्यर्थ कथा ते करू नये अशातला मी माणूस नाही, तुम्हाला सांगतो. परंतु जाणून करायचे कुठली गोष्ट. ओळखीच्या माणसाला राम राम का बिगर ओळखीच्या, बरोबर आहे ना? आता किती ते माझं आयुष्य गेलं की इथं कंपनीमध्ये 38 वर्ष नोकरी केली. तुम्हाला सांगतो, सायवडीला 2-3 कीर्तन झाले, इथं भूतकरवाडीला आमचे 1-2 जोडदार राहतात, गोसावी वगैरे म्हणून त्यांच्याकडे काही वेळा आलो. इथं अजित भाऊ ते सगळे इथंच राहतात. तुम्ही ते लोक म्हणतो 5 वर्ष राहिलो तुम्हाला सांगतो त्या पासलीम गल्लीमध्ये. मग मला सांगा, आपली कधीतरी भेट झाली असेल, पण राम राम सामसाम झाला कधी? का बरं नाही? ओळखच नाही. मग ओळखीच्या माणसाला राम राम घालत मजा आहे ना, नाही का बिगर ओळखीच्या? एखाद्यानं ठरवलं राम राम म्हणायला काय अडचण आहे, दिसल त्याला राम राम घालू. आणि म्हणून त्यानं ठरवलं की जो दिसल त्याला राम राम, दिसल त्याला राम राम, दिसल त्याला राम राम. 4-8 दिवस सगळी मंडळी म्हणली काय माणूस आहे बा, काय परिणाम झाला बा, दिसल त्याला राम राम घालतोय, दिसल त्याला राम राम घालतोय. पण 1-2 महिने झाल्यानंतर ते वाह वाह करणारे ते काय म्हणतील?
हा मी नाही म्हणत, तुम्ही म्हणा. आणि तोच रामराम जर ओळखीच्या माणसाला दररोज घातला तर, म्हणून देवदेव चाललाय पण देव ओळखून देवदेव करायचा आहे. आणि आपण देव ओळखून देव करत नाही म्हणून तुकोबाने शेरा मारलाय. गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे अंधळे जन, तुका म्हणे कैसे अंधळे जन, तुका म्हणे कैसे अंधळे जन, तुका म्हणे कैसे अंधळे जन. गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. हो बघा ऐका, एक दृष्टांत सांगतो मी याच्यावर. रामकृष्ण परमहंसाचं नाव कोणाला माहित नाही? सर्वांना माहिती. याचा इथे आधी इथल्यापैकी एकही माणूस नसेल की रामकृष्ण परमहंसाचं नाव माहित नाही. रामकृष्ण परमहंस असे होते, कालिका माता दररोज नित्य नेमानं रामकृष्ण परमहंसाला दर्शन देत होती. पहा, जसं मायलेकर एका ताटात जेवतात ना, तसे रामकृष्ण परमहंस आणि कालिका माता एका ताटात दररोज जेवायची. इतका लळा त्यांना, इतकं प्रेम, इतकी भक्ती. पण त्यांच्या जीवनामध्ये एक साधू यायचे, त्यांचं नाव तोतापुरी महाराज. आणि ते तोतापुरी महाराज रामकृष्ण परमहंसाला म्हणायचे, रामकृष्णा सगळं खरंय, सगळं खरंय, परंतु तू सद्गुरू कर आणि काय कर, तुझ्या स्वरूपाची ओळख करून घे. ते मला काय गरज आहे रामकृष्ण परमहंस, मला काय गरज आहे? अरे ती जगन्माता कालिका माता जर दररोज मला नित्यने मला भेट देते, दर्शन देते, लेकरासारखे म्हणजे लाड पुरवते, मला काय गरज आहे बाकी गुरु करण्याची किंवा माझं स्वरूप समजून घ्यायचं, मला काय गरज आहे? पण ते सारखं यायचे, सारखं म्हणायचे. तुम्हाला सांगतो, हा संत तसेच असतात. तुम्हाला सांगतो, कायम 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 हॅबरिंग करतात. तुम्हाला सांगतो, कायम हॅबरिंग करतात. जसं तो कोशकिडा असतो, कोशकिडा, ती आळी त्याला पकडते, आळी त्याला पकडते आणि ते एका त्या घरामध्ये ठेवते. ते पांढऱ्या सुपारीचं घर असतं पहा. आणि ती काय करते, बाहेर जाते, बाहेरून फिरून येते आणि त्याला दंश करते. काय करते, त्याला दंश करते. आणि त्याला दंश इतक्या वेदना होतात, इतक्या वेदना होतात, इतक्या वेदना होतात, त्याला सारखा ध्यास घेत होते. आता ती येईल मला दंश करील, ती येईल मला दंश करील. त्या जे ध्यास घेते ना, त्या ध्यासाचा परिणाम असा होतो, त्या आळीला पंख फुटतात आणि ती उडून जाते. तुम्हाला सांगतो, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीची व्हायची म्हटलं पहा. हा असा ध्यास घातला ते डबा. आणि मग त्या असणाऱ्या जीवाला त्याचं स्वरूप कळायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपण इथपर्यंत आलो, स्वरूप कळायला पाहिजे. आणि मग ते स्वरूप कळण्याकरता